कुलाबा विधानसभेमध्ये आमच्या 221, 222, 224, 225 व 226 आणि तसे 27 पर्यंत आमची सभासद नोंदणी बघायला गेलं तर ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे शाखा अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, उपविभाग सचिव, शाखा सचिव व महाराष्ट्र सैनिक जोमाने सभासद नोंदणीला लागलेले आहेत. कारण का बघायला गेलं तर राजसाहेबांवरती प्रेम करणारे बरीच लोक आहेत आणि ह्या माध्यमातून आमची ज्या वर्षी आम्ही सभासद नोंदणी केलेली आहेत ती दरवेळेला आमचा ग्राफ वाढतच गेलेला आहे. साहेबांवरती प्रेम करणारी बरीच लोक या महाराष्ट्रामध्ये आहे, किंबहुना या हिंदुस्थानामध्ये पण आहे. ह्याचा आम्हाला खास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 9 मार्च 2026ला 20वा वर्धापन दिन आहे आणि ह्या 20वा वर्धापन दिनानिमित्त माननीय राजसाहेब ठाकरेंनी रायगडावरती जाऊन जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य अनुभवलेलं आहे त्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक ह्या गोष्टी त्या भूमीमध्ये घडलेल्या आहेत आणि अशा पावनभूमीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी प्रथम फॉर्म त्यांनी भरलेला आहे आणि तिथून आमचं 9 तारखेपासून आम्हाला जे आदेश दिला त्या आदेशानुसार आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये सदस्याची नोंदणी चालू केलेली आहे. सदस्य नोंदणी हा पक्षाचा पाया असतो. हा पाया भक्कम करूनच पुढची बिल्डिंग इमारत उभी करायची आहे. पुढचे 3 वर्ष खूप काळ आहे. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी खूप मोठा काळ आहे. बरेचसे पक्ष अगदी लयाला गेलेले असताना सुद्धा त्यांनी उभारी घेतलेली आहे. त्यापैकी एक 3 वर्ष ही राजसाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी खूप आहेत. काही पाठीमागच्या चुका सुधारून पुढे जाण्यासाठी एक संकल्प बांधला आहे आणि त्याची सुरुवात सदस्य नोंदणीपासून केली आहे. एक आशेचं किरण जागवणारी गोष्ट आहे. कारण शिवरायांच्या रायगडावरून एका नवीन कार्याला साहेबांनी हात घातलेला आहे आणि खूप कार्यकर्त्यांमध्ये खूप अतिशय उत्साहाचं वातावरण आहे या सदस्य नोंदणीच्या ह्याला घेऊन. कुलाब्यात नेमकं कोणत्या कोणत्या सध्या चालू आहे सदस्य नोंदणी? कुलाब्यातील 6 वॉर्डांमध्ये सर्व शाखाध्यक्षांनी उपक्रम राबवत आहेत. पूर्ण त्या फळीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विभागाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम वरून दिलेला आहे तो साध्य करून. कारण इथूनच आपण दाखवू शकतो की आपली ताकद सदस्य नोंदणी करून किती आपण वाढवली. कारण सदस्य नोंदणी हा पक्षाला आपण किती मजबूत झालो किंवा पक्षाच्या रजिस्ट्रेशन आणि या इतर बाबींसाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आणि सर्वत्र कुलाब्यामध्ये सर्वत्र, कुलाबा म्हणण्यापेक्षा मुंबईत सर्वत्र सर्व शाखांनी जोरात कालपासून उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आधी त्यांना प्रत्येक या भूमीमध्ये जे राहणार आहे मराठी माणूस आहे, जी मराठी भाषा आहे, या सगळ्या लोकांना आव्हान केलेलं आहे. जे या मराठी भूमीला आपले समजतात व या मराठी भाषेला आपले समजतात अशा सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की या माध्यमातून सदस्य नोंदणी तुम्ही करा आणि आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभे राहा आणि एक हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे हात आमच्यासोबत असले पाहिजे, माननीय राजसाहेब ठाकरेंच्या पाठीशी असले पाहिजे असा एक उद्देश या माध्यमातून आहे. गुढीपाडव्याचं एक खूप छान पद्धतीचं औचित्य ह्या टायमाला आलेलं आहे. ज्या पक्ष स्थापनेची जी तारीख होती तीच ह्या गुढीपाडव्याला तारीख आलेली आहे. आणि काही गोष्टींना पक्षाला बळ देण्यासाठी काही तारखा म्हणा किंवा तिथी म्हणा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही शुभ कार्य करताना आपण तारखांचं महत्त्व खूप पाळतो. राजसाहेबांनी गुढीपाडव्याला जे सभेचं किंवा विचारांचं सोनं लुटण्याची एक संकल्पना चालू केलेली आहे. ठीक आहे, काही पक्षाला मधल्या काळामध्ये थोडंसं अपयश आलं असेल पण पक्षाचा कार्यकर्ता कुठेही ढासळलेला नाही आहे.